मराठी लोकनाट्य तमाशा परंपरेमध्ये या पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील म्हणजे कोकणच्या किनारपट्टीवरती सह्याद्रीच्या रांगेमध्ये तुम्ही या सगळ्या जंगल असणाऱ्या किंवा अगदी या सगळ्या जंगलाच्या परिसरात राहत असून सुद्धा एक खूप सुंदर असा ढोलकी फडाचा तमाशा गेल्या कित्येक वर्षापासून या वेळवंड नावाच्या गावामध्ये सुरू आहे. आणि या वेळवंडमध्ये इतके ताकदीचे जातीवंत कलावंत होते की जवळजवळ 1975 सालापासून पांडुरंग मुळे मांजरवाडीकर म्हणजे तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर हा लोकनाट्य तमाशा 17 वर्ष या सगळ्या कलावंतांनी त्या फडाला साथ दिलेली होती त्या आप्पांना. आणि त्यानंतर परत मालती इनामदार यांना जवळजवळ 6-7 वर्ष 10 वर्ष तुम्ही हे करून नंतर तुमचा 2003 साली स्वतःचा तमाशा 2003-2 साली जो काढला गेला आणि स्वतः दादा त्या तमाशा फडाचे सरदार होते. दादा तो तमाशा फड उभा करताना नंतर जगनकोवा आपण तुम्हाला मी विचारणार आहे, दादा तुम्हाला पण विचारणार आहे, तो तमाशा फड सुरू होताना तुम्ही त्याचे सरदार झाला बरोबर आहे. हां, मला फक्त एक सांगा की तुमचं जे गाणं आहे ते तुऱ्याचं गाणं आहे आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की सातू हिरू कौलापूरकर, शिवासंबा कौलापूरकर, भाऊ फक्कड आणि त्यानंतर काळूबाळू या सगळ्या लाईनमध्ये आमच्या सांगली जिल्ह्यात जे तुऱ्याचं गाणं चालतं तर तुम्ही तुऱ्या व्यतिरिक्त काय गाता का हो? अलीकडे गाताय. हां, अलीकडे गाताय. पण पूर्वी तुऱ्याचंच हे सगळं, कारण वडिलांच्या पासून ते तुऱ्याचे शाहीर बेदिक होते. हां, मला सांगा की हे तुमचा जो तमाशा फड जेव्हा सुरू झाला त्याच्या अगोदर तुम्ही काय काय शिकलेला होता? म्हणजे गणगवळणीपासून ते पार वगनाट्यापर्यंत शिकलेला होता. हा, वैदिक पद किंवा गण गवळण, अजून वडीक लावण्या, हे सगळे तुम्ही तुमचे गुरु कोण वडीलच का? हो. मग वडील तुम्हाला तमाशात जायला नको म्हणत होते पण शिकवत होते? शिकवायला नाही, म्हणजे कसं झालं की मी जायला ऐका ना तमाशात, मग त्याने आपली थोडी थोडी माहिती सुरुवात केली. परत तुझा नाद पूर्ण केला पाहिजे. बरोबर, मग ते द्यायला सुरुवात केली. काय त्यांनी विषय असा केला की बाहेर गेलं मरण येतं तमाशात गेलो आणि घरी का मरण येत नाही, या विषयावर शब्दात बोललो. बरोबर. मग दादा तुम्ही सांगा मला काय काय म्हटले वडील, काय काय म्हणत होतं मला? वडिलांनी माहिती म्हणजे या अशी वडीक लावण्यांची याचीच दिलेली. आणि मग आम्ही नंतर मुळे पार्टीत गेलो, तिथून पुढे चांगले तयार झाला. पण नाही, त्याच्या अगोदर तुम्ही जे 62 सालात पहिला तुम्ही जेव्हा शिकत होता तुम्ही शिकला आणि पहिल्यांदा मग मुळ्यांच्यातच तुम्ही प्रवेश केला का? नाही, त्याच्या अगोदर आमचा तुमचा होता अगोदर. मग तो काढताना सुरुवात कशी झाली सांगा? म्हणजे गेनभाऊ मास्तर, गेनभाऊ काळूराम वेळवणकर या नावाने ज्या टायमाला तमाशा चालू झाला त्या टायमाला तमाशाला सरदारच मी. मग गणगवळणीपासून सुरुवात करा. तुमचा आवाज खडा होता, तुमचा आत्ता दिसणारा जो फेसिंग चेहरा आहे तो त्यावेळेला जबरदस्त असला पाहिजे, ओरिजिनल असला पाहिजे. आणि त्यावेळेला त्या गेनूभाऊंना त्यांना वाटलं की आमच्या घरातलेच तमाशा फडाचे सरदार तुम्ही, कारण तुमचा खडा आवाज आणि सुरांचा आवाज तुमचा असणार आहे. मग त्यावेळेला तुम्ही सुरुवातीला काय काय सादर करण्यास सुरुवात केली? गणाची माहिती सांग. सांगा. म्हणजे गण गवळण काय काय म्हणायचं, काय काय सुरुवात केली तुम्ही? लवकर यावे सिद्ध गणेश, आतमध्ये कीर्तन वरुण तमाशा. लवकर यावे सिद्ध गणेश, आतमध्ये कीर्तन वरुण तमाशा. माझा भरवसा तुम्हावरी खासा, विघ्न पिटवशी दाही दिशा. झेंडा मिरवशी आकाशी पाताळी, झेंडा मिरवशी आकाशी पाताळी. वैरी करती खाली मिशा, विधी चतुर्दशा उदंड भरण्यासाठी परिब्रह्म विधेची वेगळी दिशा. महाकाळाला मारुनी दंडा, महाकाळाला मारुनी दंडा. भीती नाही तव दाही दिशा, महाकाळाला
मारुनी दंडा भीती नाही तवा दाही दिशा पठ्ठे बापुराव कवीच्या कवनेचा सरस खडीचा खरा नकाशा जडन जडल्या सुंदर खाशा बाजार गुडघ्याचा झाला हशा जडन जडल्या सुंदर खाशा बाजार गुडघ्याचा झाला हशा. हा गण तुम्ही सुरुवातीला त्यावेळेला 62ला म्हणत होता. हा पठ्ठे बापुरावांचा म्हणजे तुऱ्याचं गाणं जरी असलं तरी तुम्ही कलगीचं गाणं सुद्धा त्यावेळेला थोडं थोडं म्हणायचं. आणि तुऱ्याच्या गाण्यातले तुऱ्याचे सुद्धा असायचे. हा ते आपण घेऊया नंतर. भाऊ पकडची गवळ. हा तर घेऊया दादा ते नंतर. की फक्त एक सांगा की याची तमाशाची जुळणी कशी झाली? जुळणी म्हणजे झाडाखालचीच तो लोक तवा झाडाखाली तमाशा करायचा. काय ठरलं म्हणजे ठरलं तुमचं की आता आपण यांचा तमाशा आहे, मला सरदार म्हणून मी तमाशात जाणारच. तुम्ही वडिलांचा विरोध डावलून शिकलेलं होतं, तुम्हाला ह्यांनी ओढून नेलं सगळं आणि ते सगळं सुरू झालं तिथनं. हा कुठली कुठली गावं त्यावेळेला तुम्ही म्हणजे असं काय जिल्हा किंवा कुठला भोर तालुका कशा? आम्ही झाडाखालच्या तमाशात कोकणपट्टीला जास्त जायचो. हा कोकणपट्टीला आपल्या तिथं किती 10 पैसे 5 पैसे असं चौली पावलीवर तमाशा जी मिळेल भात द्यायचे जी मिळेल त्या मिळगतीवर सगळेजण भागवायचो. नाही तुम्हाला कोकण जवळ असल्यामुळे तुम्ही इथून खाली घाटातनं उतरायचं आणि कोकणातल्या सगळ्या या महाड परिसरामध्ये या सगळ्या चिपळूण या परिसरात मांडवातने तमाशा करायचा. बरोबर. हा नंतर मग इकडं यात्रा चालू झाल्या वरती यायचं. मग वरती यायचो. बरं कोकणातला मांडवातला तमाशा म्हणजे काय? मांडवातला म्हणजे आपण जो यात्रेने तमाशा करतो ना अशा पद्धतीनेच मांडवात कोकणामध्ये आपलं प्रत्येक गावातनी तमाशा व्हायचा. बरं. हा तिथनं आजूबाजूचे लोक ऐकायला यायची. बरोबर. आणि ऐकायला आल्याच्या नंतर ते आपली 10 रुपये 5 रुपये सोडायची. ते काय रंगुनाथ ती रंगू डुलती ही पहिली त्यांची गाणी राहायची. मग ते 10 पैसे 20 पैसे मग ते 10 पैसे 20 पैसे मिळतील. बरोबर. म्हणजे 1962 सालापासून 70-71 सालापर्यंत तुम्ही हे जे आता सांगत होता की तुमचे जे चुलत बंधू आहेत यांच्या नावानं फड जो चालू होता त्याच्यात तुम्ही सरदार होता आणि त्यावेळेला तुमच्या या वेळवणकरांच्या तमाशाचं कोकण किनारपट्टीवर थोडं आणि नंतर मग यात्राच्या निमित्तानं पुणे जिल्हा भोर तालुका इकडे तुमचे तमाशा पण सगळे चालायचे. यात्रेवरती करायचे. मग या काळामध्ये तुमचा जो तमाशा फड होता तो आता जसा तालासुरातला म्हणजे अक्षय तुमच्या तमाशामध्ये आता सुद्धा तुमची असेल किंवा इथं त्यांची शिस्त जी नावाची गोष्ट आहे की बाबा सुराला पक्क असलं पाहिजे, ढोलकी त्याला तालाला चांगली असली पाहिजे, ओबडधोबड पक्कीच पाहिजे, ओबडधोबड तमाशा झाला नाही पाहिजे, असा काय विचार चालायचा? हा विचार तुम्हाला कुणाकडून आला? या विचाराला आम्हाला तसं दूरज्ञानाला आम्ही पहिलेच पक्के होतो. पहिलं भजन होतं आमचं. बरोबर. भजन भाविक भजन. त्या भाविक भजनापासून ताला स्वराला पक्के झालो आम्ही. बरोबर. आणि त्यातून आम्हाला एक पीटी मास्तर गुरु म्हणून सीताराम पांगुळ गावातला बरं क्लासिकल साटंबुवाचा शिष्य होता तो. बरोबर. पायपिटी वाजवणारा. त्याने 2 वर्ष आमच्या तमाशामध्ये काढली. बरोबर. म्हणजे पेटी वाजवायला तो आमच्या संगती शिकायचा वाजवायचा आणि त्याने ताला सोडून आणखी पक्की माहिती दिली. बरं. खूप सुंदर. 1962 ते 69 सालामध्ये या ठिकाणी गेनुभाऊ यांच्या नावावर असणारा तमाशानी स्वतः सरदार असणारे काळूराम दादा यांनी स्वतःचं भजन आणि भजन म्हणजे वारकरी संप्रदायातल्या संगीत भजनातून सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ताल सूर तुम्ही समजून घेतला आणि एक आमचा स्वतःचा एक चांगला शिस्तीचा तमाशा असला पाहिजे ही भूमिका तुम्ही एकंदरीत त्यावेळेस स्वीकारलेली आणि तो तुमच्या. आणि दुसरं वैशिष्ट्य तुमच्या तमाशाचं त्यावेळेस होतं की घरातले सगळे कलावंत होते. घरातले होते म्हणजे चुलत भाऊ चुलत्याची मुलं ही सगळी जास्तीत जास्त कलावंत होते. त्यामुळं 62 ते 69 सालामध्ये बेळवणकरांच्या
झाडाखालच्या तमाशानं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं, बरोबर आहे का मी बोलतोय ते? हां, अस्तित्व निर्माण केलं होतं आणि ते चालू होतं ना. आज ते जगनकुमार चालवतात किंवा त्यांचे दुसरे बंधू चालवतात. तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी तमाशा फाडाचं त्यावेळचं वैशिष्ट्यपूर्ण सांगताय आणि गाताय सुद्धा अजून जाऊन ताकदीनं. तुमच्या मनात तुमच्या वडिलांनी विरोध जरी केला असला तरी तुम्ही एक वेगळे पण त्यावेळेला जपलं. आणि नंतर तुमचा जो प्रवास आहे तो सुरू झाला कुठं? पांडुरंगमुळे आणि तुकाराम खेडके. या तमाशा फाडायला जायचं कारण काय झालं? 65 हां ते 85 पर्यंत हां असू दे. हां चला. आमचा स्वतःचाच घरातला तमाशा. बरोबर. हां एकत्र असतात आणि तो तमाशा बंद झाला. त्याच्यानंतर आम्ही 87 पासून पांडुरंगमुळ्याकडे गेलो. 1 वर्ष अमन तांबे पुणेकराकडे 86 ला काढली आणि 87 पासून आम्ही 4ही भाऊ तिकडं 4-5 जण पांडुरंगमुळ्याच्या तमाशाला 87 पासून. बरं, तुम्ही त्या 1982-85 साली जे तिकडे गेला म्हणताय, सगळं केलं. मला सांगा, तुमचा एवढा चांगला पार्टीचं चालू असताना, आता ते काय अंतर्गत असतंय काही, पण त्याला बंद पडायला कारण काय घडलं? म्हणजे काय म्हणजे स्वतःचं भांडवल नाही, आर्थिक मदत, आर्थिक तोटा हे सगळा. आणि आर्थिक तोटा म्हणजे तुमचा त्यावेळेला मॅनेजर नावाची पद्धत नव्हती. पण घरातल्या माणसांना वाटलं की आता हे बंद करूया आणि दुसऱ्याच्या आधाराला जाऊया, आणि म्हणून कोण कुठल्या तमाशात असं जाऊन तुम्ही 1982 सालापासून तिकडे गेला. त्यावेळेलाचा तो पांडुरंगमुळे मांजरवाडीकर या तमाशात तुम्ही गेला, तिथं काय वातावरण होतं त्यावेळेला? तिथं पांडुरंगमुळ्याच्या तमाशात त्यावेळेला 4-4 सरदार, 4-4 सोंगाडे, ढोलकीवाले 4-4, बरोबर. म्हणजे 2-2 तमाशाची माणसं त्या तमाशाला होती. सांगली जिल्ह्यातले होलगीवाले होते. हां बरोबर. हां होते. मग त्यात तुमचा प्रवेश झाला. हा, मग तुम्हाला गेल्यानंतर तुम्ही काय करायला? 2 वर्ष आम्ही पडून खाल्लं. मोठी माणसं ऐकून घेतलं कलावंत असल्यामुळे 2 वर्षानंतर मग त्यांचा टेक झाला. म्हणजे आमच्या अगोदरचे कलावंत त्या तमाशाला होते ना. मग त्यांचं आम्ही जरी कलाकार होतो चांगले, तरी पण 2 वर्ष गणगवळणीला पुढे गेलो. त्यांचं ऐकून घेतलं, त्यांच्या पाठीमाग. पण तुम्हाला त्यांनी प्रवेश दिला? प्रवेश नंतर 2 वर्षानंतर घेतला. तो कलावंत म्हणूनच काम केलं. जास्त बोलायचं. हो, एक मिनिट. हे तर छोटे काळूराम बसलेले आहेत, ज्यांना ढोलकीपटू. तुम्हाला मी दादांना विचारलं की 1985 साली गेला तुम्ही पांडुरंगमुळे, तिथं तुम्ही म्हणत होता की 2 वर्ष तुम्हाला काय हातच लावून दिला का? नुसतं बघायचं, कमी वाजवायचं, त्यांच्या पुढे वाजवायचंच नाही. आपण कमीच वाजवायचं की ह्यांच्या पुढचं आपण वाजवायचं नाही. तयार असणारी माणसं पुढे येऊन द्यायची नाही. त्यांचं म्हणणं. मग आम्ही असं ऐकून घेतलं. दुसऱ्या वर्षाला मग आमची एक दिवस गणगळत, त्यांची गणगळत एक दिवस तुम्ही वाटूनच घेतलं. मग आम्ही ते झोप लावलं. सगळेजण आम्ही एक तरी असल्यामुळं आम्ही गेलोच नाही. मग आमचा सरदार, सोंगाड्या, ढोल्या, हलगेवाला आपलाच, सगळे आमचे, झिलकरी आमचंच. आम्ही कशाला बिहायला जातोय? त्यांच्या वरती आमची गणगळून आला. बोटच नाही कुणा शिरकायचं जायचं. आम्ही कसला तालासोरी क्लासिकल आला जरी आला ना, त्याला आम्ही भेट नव्हतो. तुझ्या पद्धतीने तू कशा, आमच्या पद्धतीने आम्ही करणार, पण आम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच करणार. बरोबर. अजून मी तुम्हाला सांगतो, जिद्द असेल तुम्ही आता इथं पिठी लावा, डोलकं लावायचं. तर वेळवणकरांच्या तमाशा पार्टीमध्ये ज्यांनी खरोखर आपलं स्वतःचं आयुष्य घालवलेलं ते ढोलकीवादक काळूराम अत्यंत सुंदर पद्धतीने सांगतायत की ज्या वेळेला त्यांचा 1985 साली पांडुरंगमुळे मांजरवाडीकर या तमाशात प्रवेश झाला, त्यावेळेला त्यांना तिथले जुने कलावंत आणि जुन्या पार्टीत असणारे, तशी पांडुरंगमुळे मांजरवाडीकर ही पार्टी तशी 1977-68 सालापासूनची आहे. म्हणजे ज्या वेळेला ते तुकाराम खेडकरांचा मृत्यू झाला तेव्हा तुकाराम खेडकरांच्या नावानं ते मांजरवाडीकरांनी चालवली आणि रघुवीर आणि कांताबाईंचा दुसरा फड झाला. असा तो तमाशाचा इतिहास आहे. लक्षात आलं? आणि तुम्ही जे आजपर्यंत हयात असणारी जी पार्टी आहे आणि ज्या तमाशा पार्टीला खूप त्याचं नाव आहे, तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर, ही तमाशा पार्टी साधी नाही आहे. ती पार्टी आज सुद्धा हयात चालू आहे. त्याचे मालक बघा, तुकाराम खेडकरांचं नाव अजून त्या पार्टीला आहे.
याच्यासारखं मोठं भाग्य नाही आहे. लक्षात घ्या, आम्ही एक ठरवलं इथने जायचं पण जायचं त्या चांगल्याच तमाशात जायचं असं ठरलं होतं. असं आमचं ठरलं. इथनी पाव काढायचा तर चांगल्या तमाशात जायचं आणि चांगल्या तमाशात शिकून यायचं. कसल्या तरी आपल्या जोगड्या तमाशात जायचं नाही. चांगला मला तमाशा मिळाला. तुम्ही बरोबर बोलला. 1985 दरम्यान तुमचा तमाशा फड ज्या वेळेला काही कारणानं थांबला त्यावेळेला तुम्ही जर जायचं असेल तर चांगल्या तमाशा फडात जायचं असं ठरवून तुम्ही मुळेंच्या तमाशात प्रवेश केला आणि तिथं तुम्ही वर्षभर ऐकलं आणि नंतर स्वतःच्या हक्कानं दररोज तुमच्या तिथली सगळी जे कलावंत होते तर तुमची गणगवळण तुम्ही गाजवता. त्या गणगवळणा प्रतिसाद कसा मिळत होता? एक नंबर. नादच कुळा करायचा नाही. नारायगावातली लोक आता बोलायचे नाही, ती काय चाटच पडायची ती. हाच तमाशा पाहिजे, हेच गणगवळणीला माणसं पाहिजे, हा डोल्या पाहिजे, हा सरदार पाहिजे, हा सोंगाड्या पाहिजे, हा दिलकरी पाहिजे, अशी लोक. म्हणजे वेळवणकरांच्या पार्टीचं एक वेगळे पण तिथं जाणवलं. म्हणजे तेच सांगत होतो मी आता यांच्या शब्दांचं की त्यांच्यानंतर तिथे गेल्यावर मग आम्ही एकदम 2 वर्ष अगदी एकदम गुपचूप काढली की हे आपण यांचं पूर्ण संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय आपण इथं आरावी करायची नाही. आणि आम्ही इकडे मावळी बिचकत गेली, जास्त बोलायचं नाही कोणाला, कोण काय बोलेल काय कशाला आपण वादिवाद घालायचा, कोणाबरोबर भांडण नाही, तंटा नाही, घेत नाही, आपल्याला जर एवढं मिळेल तेवढंच करायचं. जास्त वाजव तू मोठा आहे बाबा, आमचं काय म्हणणं. तिथं मराठवाडीकर हलगेवाली होती. त्याच्यानंतर मानाजी बुवा आता बोर तालुक्यातला आमचा मामाच होता, तिथलं साळवचे होते. त्याच्यानंतर शिगवेकर, संभाजीराव डोणेकर, ही मंडळी एकदम म्हणजे काय हातच टाकू द्यायची नाही. मी स्टेजवर गेलो की त्यावेळी तो सुमन कुमार जेजुरीकर होता. मी स्टेजवर गेलो का त्याची हागाने माझं एक झालं का सगळं पाणी आवाजच बंद. माझं गाणंच होऊ देणार नाही. वंशवर झाला की मरणाची मांडणी त्या मॅनेजमेंटनं ते लक्षात घेतलं. आणि त्याच्यामध्ये शेख होता ना, तो एक टेक्निकल आणि पॉलिटिक्स माणूस होता, हुशार होता. तो बरोबर तात्याला फळून टाकायचा की आज हे जे ग्रुप आहे ना एकदम हुशार आहे आणि हा ग्रुपच आपला तमाशा चालवला. त्यावेळी कलावंताचे जे होता तमाशा मालक नव्हता. आत्ता जे आपला जे पप्पू मुळे आहेत ना त्यांच्या पोटाला जाऊन आम्ही स्टेजवर आणायचो. मी आणायचो. मग त्यांचे गावगावची लोक जी चाहती म्हणजे ती त्याला पैसे द्यायचे, बक्षीस द्यायचे. त्याचा वडील जो होता ना तो म्हणायचा तमाशा बंद करायचा मला, मी आपला गाड्याला ह्याच्यावर लावेल. मग त्या वेळेला पांडुरंग मुळे त्या काय त्याला कुठली आपली देवी प्रसन्न असेल ते पोरगा बंद करायचा तमाशा म्हणलं ना की त्या मागं थिएटर होतं, त्या थिएटरमध्ये आम्ही तिथं सगळे असायचो. हिशोबाच्या टायमाला शेवटच्या 7 दिवस 8 दिवस मुक्काम एवढा साप निघायचा तिथं असा. ते मॅनेजर तात्या मॅनेजर विश्वास तात्या बेलाचा तो म्हणायचा काय बंद का त्याला दाखवलं म्हणजे तो म्हणायचा नाही तमाशा बंद करायचा नाही. मग शेवटी त्या पप्पू मुळेच्या बापाला सांगितलं त्याने, म्हणला तू तमाशाला येऊ नको, आम्ही मॅनेजर सगळा तमाशा आम्ही चालवतो आणि आम्ही कलाकारांनी सगळ्यांनी साथ दिली की म्हणले हे मॅनेजर आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तमाशा चालू, पण तमाशा बंद करायचा नाही. तिथनं चालू झाला. मग तिथं 17 वर्ष काढली. मग ते 4-4 घंटा सरकार असायचे. त्या आम्ही 2 वर्ष का ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्यानंतर एक सरदार 2-2 गण काढायचे गणगवळणीला उभं राहिले अगोदर. मग मॅनेजरांना सांगितलं, म्हणलं आम्ही मागं म्हणजे साथीला म्हणणाऱ्यांनी 2 सरदारांनी 2 गण जर काढले तर आम्ही म्हणायचा कुणाचा खरंय. मग म्हणले काय करायचं, म्हणलं असं करा. मॅनेजरांना सांगितलं, म्हणलं दोघांची पाळी ठेवा, एकाने गण ज्या दिवशी काढील तर दुसऱ्याने कृष्ण व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दोघांनी एकाने गण काढायचा आणि दुसऱ्याने मग 4थ्या दिवसानी एक 4 सरदारांची 4थ्या दिवसानी पाळी यायची. मग त्या 4थ्या दिवसानी पाळी आल्याच्या नंतर 4थ्या दिवशी मग आमची आपली स्वतःची मंडळी झाली. ढोल्या घरचा, सोंगाड्या घरचा, पिठेवाल्या घरचा
सरदार करता म्हणल्याच्या नंतर जी मुद्द्यात गणगवणीला लागणारी माणसं ती आमची स्वतःची. मॅनेजरांना ठोक सांगितलं, म्हणले ज्या दिवशी गणगवळणी तमाशा पडत, आमच्या गणगवळणीच्या दिवशी जर तमाशा पडला तर त्या तमाशाची भरपाई आम्ही करून देऊ. छातीटोकपणे सांग. खूप सुंदर. तुम्ही अगदी मनापासून सगळेजण बंधू, चुलत बंधू सगळे सांगताय. पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशाची ताकद 1960-62 सालापासून आहे आणि त्या तमाशा फळाला जवळजवळ 16-17 वर्ष वेळवणकर तमाशा कलावंतांनी खूप मदत केलेली आहे आणि स्वतःच एक तिथं ताकद निर्माण केलेली आहे आणि एक अस्तित्व निर्माण केलं आणि याचा खूप अभिमानानं तुम्ही असं इथं सांगताय. म्हणून तुमच्याशी संवाद करण्यासाठी मी इथं एकंदरीत आलो आहे. अजून तुमच्याशी बोलायचं आहे, भरपूर आपण बोलायचं, तोपर्यंत थोडंसं थांबूया.